पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाईबाबत मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानिया यांचं अल्टिमेटम। अंजली दमानियांच्या आरोपांवर मी काय बोलू, कुणाचा राजीनामा मागायचा कुणाचा नाही हा तुमचा अधिकार। दमानियांच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत अमित शहांना भेटणार। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास कार्यालयाबाहेरच थांबणार। अजितदादा राजीनामा देईपर्यंत लढत राहणार, दमानियांचा इशारा। अजित पवारांवर राजीनामा देण्याचं बंधन नाही, दमानियांनी त्यांचे भक्कम पुरावे घेऊन कोर्टात जावं, रुपाली ठोंबरे पाटलांचं दमानियांना उत्तर। शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीनंतरही अंबरनाथमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरूच। शिंदे गटाचे ज्वेलर असोसिएशन अध्यक्ष रूपसिंग धल भाजपात, तर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रोझलिन फर्नांडिसचाही शिवसेनेत प्रवेश। चुकीचा शब्द वापरला, बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास या वक्तव्यानंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। राज्यात दोन दादांची स्पर्धा सुरू, एक बोलतो माझ्याकडे चाव्या तर एक बोलतो आमच्याकडे तिजोरी। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांवर टीका। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याचा अफगाणी मीडियाचा दावा। इम्रान खान यांची बहीण ताब्यात, जेलबाहेर इम्रान खान यांच्या समर्थकांची गर्दी।